नमस्कार मंडळी. कल्पना करा, रोजच्या कष्टावर आपल्या शेळ्या मेंढ्यावर घर चालवणारा एक कुटुंब. रात्री नेहमीप्रमाणे जनावरं गोठ्यात बांधत सगळं शांत असतं, पण सकाळी उठल्यानंतर गोठ्यात गेल्यावर जे दिसतं ते पाहून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण गोठ्यातल्या तब्बल 25 शेळ्या गायब. ना शेळ्यांचा पत्ता, ना चोरांचा पत्ता. आणि काही वेळातच ही बातमी गावभर पसरते. गावात चर्चा सुरू होते, नेमकं रात्री काय घडलं? शेळ्या चोरीला गेल्या का, की स्वतःहून बाहेर पडल्या? आणि जर चोरी झाली असेल तर एवढ्या मोठ्या संख्येने शेळ्या कोण घेऊन गेलं? मंडळी, ही गोष्ट ऐकायला धक्कादायक आहे, पण सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक बातमीवर लगेच विश्वास ठेवणं योग्य नाही. म्हणून आज आपण या दाव्यांचा पूर्ण फॅक्ट चेक करणार आहोत आणि शेवटी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहोत, ही बातमी खरी आहे का खोटी. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. महाराष्ट्रात शेळ्या आणि मेंढ्यांच्या चोरीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. नगर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात एका शेतकऱ्यांच्या घराशेजारील बंदिस्त गोठ्यातून चोरट्यांनी 25 शेळ्या चोरून नेल्याची घटना वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. म्हणजेच 25 शेळ्या चोरीला जाण्याची घटना अशक्य किंवा बनावट प्रकार आहे असं म्हणता येणार नाही. पण इथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो, ती घटना नेमकी कधीची आहे? आणि सोशल मीडियावर तीच घटना नव्याने फिरून सध्याची घटना म्हणून तर सांगितली जात नाही ना. हा फरक खूप महत्त्वाचा आहे मंडळी. शेळी मेंढी पालन हा अनेक कुटुंबाच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. शेळी मेंढी पालन हा अनेक कुटुंबाच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. सरकारी योजनांमध्येही धनगर आणि तत्सम समाजातील मेंढपाळ कुटुंबांसाठी मेंढीपालनाशी संबंधित योजना आहेत. एका सरकारी कागदपत्रात पात्र कुटुंबाकडे किमान 20 मेंढ्या आणि 1 मेंढर असण्याचा निकष नमूद आहे. म्हणून एखाद्या कुटुंबाच्या मोठ्या संख्येने शेळ्या किंवा मेंढ्या चोरीला गेल्या तर त्याचा आर्थिक फटका मोठा असू शकतो. पण त्याच वेळी घटनेची तारीख, गाव, पोलीस तक्रार आणि अधिकृत तपास याची माहिती नसताना आपण कुणावरही आरोप करू शकत नाही. आता सोशल मीडियावर फिरणाऱ्या दाव्यांकडे येऊया. दाव्यात म्हटलं जातं, धनगर कुटुंबाच्या 25 शेळ्या रातोरात गायब. संपूर्ण गाव हादरलं. कुटुंबावर मोठं संकट. हे शब्द ऐकल्यावर कोणाचंही लक्ष या बातमीकडे जाईल, पण पत्रकारितेमध्ये फक्त धक्कादायक शीर्षक पुरेसं नसतं, पण विचारावे लागतात. घटना कुठे घडली, कधी घडली, कोणाच्या शेळ्या होत्या, पोलिसात तक्रार दाखल झाली का, गुन्हा नोंदवला का, पोलिसांनी तपास केला का, शेळ्यांचा शोध लागला का, आणि सर्वात महत्त्वाचं, या घटनेची अधिकृत पुष्टी कुठे आहे? मंडळी, याच कारणामुळे रातोरात 25 शेळ्या गायब हा दावा आणि अमुक गावात अमुक दिवशी 25 शेळ्या चोरीला गेल्या यामध्ये मोठा फरक आहे. पहिल्या वाक्यात फक्त दावा आहे, दुसऱ्या वाक्याला पुरावे लागतात. आणि सध्या मला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार आजच्या घडीला हीच घटना नव्याने घडली असल्याची ठोस अधिकृत पुष्टी मिळत नाही. पण एक गोष्ट नक्की, शेळ्या मेंढ्यांच्या चोरीच्या घटना महाराष्ट्रात आधी झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, इंदापूर तालुक्यातील काठी येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून 1 शेळी आणि 2 बोकड चोरीला गेल्याची घटना नोंदवण्यात आली होती. त्या परिसरात शेळ्या, मेंढ्या आणि बोकड चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. नगर तालुक्यातही मोठ्या संख्येने शेळ्या चोरीला गेल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. म्हणून शेळी चोरी कधीच होत नाही असंही म्हणता येणार नाही. पण प्रत्येक जुनी घटना आजची म्हणून सांगणंही चुकीचं आहे. आता कल्पना करा, एखाद्या कुटुंबाकडे 25 शेळ्या आहेत. त्या शेळ्यावर त्याचा व्यवसाय अवलंबून आहे. रात्री गोठा बंद आहे. सकाळी उठल्यावर काहीच शेळ्या दिसत नाही. सगळ्यात आधी कुटुंब काय करेल? गोठा तपासेल, दरवाजा तपासेल, आजूबाजूचा परिसर पाहिल, शेळ्यांचा पाऊलखुणा किंवा हालचालीचा अंदाज घेईल, शेजाऱ्यांकडे चौकशी करेल आणि चोरीचा संशय असल्यास पोलिसांकडे तक्रार करेल. यापुढचा तपास पोलिसांचा विषय आहे. आपण सोशल मीडियावरून आरोपी ठरवायचा नाही. मंडळी, याच ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. संपूर्ण गाव हादरलं. धनगर कुटुंबावर मोठं संकट. चोराची टोळी सक्रिय. अशी वाक्य व्हिडिओमध्ये वापरली की लोकांचं लक्ष पटकन जातं. पण त्यामागे अधिकृत पुरावा नसेल तर अशी भाषा दिशाभूल करणारी ठरू शकते. म्हणून तुमच्याकडे असा व्हिडिओ आला तर लगेच पुढे पाठवू नका. पहिल्यांदा घटना कुठली आहे ते पहा, तारीख पहा, गाव पहा, मूळ बातमी पहा आणि शक्य असल्यास पोलिसांची माहिती तपासा. आता आपल्या आजच्या फॅक्ट चेकचा सर्वात महत्त्वाचा भाग, 25 शेळ्या रातोरात गायब झाल्या. ही बातमी खरी का खोटी? याचं उत्तर थोडं वेगळं आहे. जर दावा असा असेल की महाराष्ट्रात 25 शेळ्या चोरीला जाण्याची घटना यापूर्वी घडली आहे, तर हो, अशी घटना
नोंदलेली आहे. नगर तालुक्यात 25 शेळ्या चोरीला गेल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. पण जर दावा असा असेल की आत्ताच एका धनगर कुटुंबाच्या 25 शेळ्या रातोरात गायब झाल्या आणि संपूर्ण गाव हादरलं, तर या दाव्यांची सध्याच्या उपलब्ध विश्वसनीय स्रोतांमधून ठोस पुष्टी होत नाही. म्हणून हा दावा सध्या अप्रमाणित, दिशाभूल करणारा मानणं योग्य ठरेल. म्हणजे काय? घटना अशक्य नाहीच. शेळी चोरीच्या घटना झालेल्या आहेत, पण सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक पोस्टमधील तारीख आणि ठिकाण खरं असेलच असं नाही. जुनी बातमी नवीन असल्यासारखी दाखवली जाऊ शकते आणि इथेच सामान्य प्रेक्षकांची दिशाभूल होते. आणि मंडळी, आजच्या व्हिडिओत तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, बातमी कितीही धक्कादायक असली, शीर्षक कितीही मोठं असलं, अर्जंट, धक्कादायक, संपूर्ण गाव हादरलं असं शब्द कितीही असले, तरी पहिला प्रश्न एकच असला पाहिजे, याचा पुरावा कुठे आहे? कारण बातमीचा आवाज मोठा असण्यापेक्षा बातमी मागचा पुरावा मजबूत असणं महत्त्वाचं आहे. आणि आता अंतिम निष्कर्ष खरं की खोटं? 25 शेळ्या चोरीला जाण्याची घटना महाराष्ट्रात यापूर्वी घडलेली आहे. नगर तालुक्यात 25 शेळ्या चोरीला गेल्याची वृत्त बातमी उपलब्ध आहे. मात्र आत्ताच धनगर कुटुंबाच्या 25 शेळ्या रातोरात गायब झाल्या आणि संपूर्ण गाव हादरलं, या स्वरूपातील दावा सध्या विश्वसनीय अधिकृत पुराव्याने सिद्ध होत नाही. त्यामुळे या दाव्याला आपण अप्रमाणित, दिशाभूल करणारा दावा असं म्हणू शकतो. आणि मंडळी, तुमच्याकडे या घटनेचं नेमकं गाव, व्हिडिओ किंवा मूळ पोस्ट असेल तर ती माहिती पाहिल्याशिवाय आपण त्याला आजची खरी घटना म्हणणार नाही. बातमी खरी असेल तर पुराव्यासह सांगू आणि खोटी असेल तर तीही तितक्याच स्पष्टपणे सांगू. कारण व्हिडिओ व्हायरल होणं महत्त्वाचं नाही, सत्य लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.